नमस्कार मित्रांनो, आज परत आपला नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहे। TYBAचा एका सोनेट मी TYBAच्या वर्गावरती विल्यम शेक्सपियरचं शिकवत होतो आणि त्या सोनेटमध्ये लव हा शब्द आलेला आहे। सोनेटचं नाव आहे लेट मी नॉट टू मॅरीज। विल्यम शेक्सपियरचं सोनेट आहे, सोनेट नंबर 116। त्या सोनेट विषयी सोनेट शिकवत असताना त्या सोनेटमध्ये लव हा शब्द आला आणि माझ्या स्टुडंट मला विचारलं की सर लव म्हणजे प्रेम ही संकल्पना वेगळ्या शब्दात सांगता येते का? तर मी त्याला म्हटलं लव साठी अनेक शब्द आहेत, त्यांचा वापर करून आपण संकल्पना स्पष्ट करू शकतो, पण ते जे शब्द आहे कुठला कुठं वापरायला पाहिजे हे जर का आपल्याला माहिती असलं तरच हे सोनेट लव ही थीम चांगल्या पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन करता येते। तर चला, तर आपलं जे चॅनल आहे वर्ड्स वार याच्यामध्ये आपण वारच्या ऐवजी प्रेम म्हणजे काय असतं याच्यावरती आज फोकस करणार आहोत। कारण वार जे आहेत, वार म्हणजे काय असतं, नेमकं दोन घटकांमध्ये युद्ध असतं आणि कोणीतरी जिंकतं, पण त्याच्या विरुद्ध लव काय आहे हे लव आपण वर्ड्स वार मध्ये शिकणार आहोत। म्हणजे प्रेमासोबतचं आज आपलं युद्ध आहे। चला तर मग बघूया आपण लव काय आहे। तर त्याची पूर्वकल्पना मी तुम्हाला सांगितलीच की काय झालं होतं, तर विल्यम शेक्सपियरचं TYBAच्या वर्गामध्ये सोनेट नंबर 116 म्हणजे 116 शिकवत असताना हा शब्द आलेला होता आणि मला त्यांनी विचारलं, त्यामुळे मी त्यांना ते सोनेट न शिकवता आधी लव हा शब्द शिकवला होता आणि तेच आपण आता इथं बघणार आहोत। लव हा शब्द का जास्त प्रचलित आहे, तर त्याच्या मागचं कारण आहे की लव ह्या शब्दामध्ये प्रेमाची अथांगता, प्रेमाची विशालता ही निदर्शनास येते, म्हणून जास्तीत जास्त लोक जे आहेत तो लव हा शब्द वापरतात आणि इतर जे लवशी रिलेटेड शब्द आहेत त्यांचा वापर खूप कमी प्रमाणात होतो। काय आहे तर त्याला आपण त्या शब्दांची ओळख करून घेऊया। लव लव म्हणजेच काय, तर प्रेमाची अथांगता, लव फॉर ह्युमन बिईंग्स, जे मानव प्राणी आहेत त्यांच्याविषयी जर का आपल्याला प्रेम सांगायचं असेल, म्हणजे खोलवरचं प्रेम सांगायचं असेल तर आपण हा लव शब्द वापरू शकतो, है ना। फॉर एक्झाम्पल लव फॉर ह्युमन बिईंग्स म्हणजे माणसाबद्दलचे प्रेम, मग याच्यामध्ये आईची माया असेल, लव फॉर मदर, नवरा बायकोचे प्रेम असेल, प्रेमी प्रेमिकांचे प्रेम असेल, ईश्वरांचे सृष्टीविषयीचे प्रेम असेल, है ना। म्हणजे इंटरनल क्वालिटी या अर्थाने आपण लव हा शब्द वापरत असतो। त्याच्याशीच रिलेटेड दुसरा एक शब्द आहे अफेक्शन, है ना। अफेक्शन म्हणजेच काय, तर वात्सल्य किंवा माया, म्हणजे आईची बाळावरती जी माया असते ते जर का आपल्याला दाखवायची असेल तर आपल्याला अफेक्शन हा शब्द वापरता येतो। याच्यामध्ये शांतता दडलेली असते, है ना। लव मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आपण जे असेल ते ब्रॉडनेस असतो, याच्यामध्ये सॉफ्टनेस असतो, म्हणून आपण अफेक्शन काही काळामध्ये वापरतो लहान मुलांसाठी। अफेक्शन हे काय आहे, तर हे भाववाचक नाम आहे, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणून आपण त्याचा वापर करतो। आता अफेक्शन्स ऑफ मदर मी सांगितलं तुम्हाला, आईचे वात्सल्य, है ना। नेक्स्ट आहे ऊ। ऊ हा जो शब्द आहे आर्किक शब्द आहे, म्हणजे 16व्या शतकामध्ये विल्यम शेक्सपियरचे जे ड्रामाज आहे किंवा काही त्याच्या पोएम्स आहेत तिच्यामध्ये आपल्याला वू हा शब्द प्रेमाशी रिलेटेड आपल्याला सापडतो। उदाहरणार्थ ॲज यू लाईक इट नावाचं विल्यम शेक्सपियरचा एक ड्रामा आहे की जो ट्रॅजिक कॉमेडी आहे, ओके, पण रोमॅन्टिक कॉमेडी आहे, तिच्यामध्ये वापरलेला हा शब्द आहे। म्हणजे जो प्रेमी आहे तो त्याच्या प्रेमिकाला प्रपोजल ठेवत असताना लवच्या ऐवजी वू हा शब्द वापरतो, म्हणजेच काय, आय वू यू, म्हणजेच माझं तुझ्यावरती प्रेम आहे, हा जो शब्द आपण वापरतो तोच। आता सध्या त्या शब्दाला कोणी ओळखत नाही कारण 16व्या शतकामध्ये तो प्रचलित होता। त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो वर्ड आहे तो आहे फॉन्ड। फॉन्ड म्हणजेच काय, तर लाड करणे, पॉन्ड नाही, फॉन्ड, FOND, फॉन्ड म्हणतात त्याला, ठीक आहे। म्हणजेच काय, लाड, एखाद्या गोष्टीचे आपल्याला जर का लाड पुरवायचं असेल तर आपण हा शब्द वापरतो आणि याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून आपण वापरू शकतो। फॉर एक्झाम्पल शी इज फॉन्ड हर सन, म्हणजेच काय, आई मुलाचे फार लाड करते, है ना, लाड पुरवतो ना आपण, ते लाड पुरवण्यासाठी हा शब्द वापरतो, है ना। शी इज फॉन्ड हर सन। नेक्स्ट आहे आय एम फॉन्ड ऑफ स्विमिंग, म्हणजेच काय, मला स्विमिंग आवडते। बघा इथं आपण काय केलंय, लाड एकच शब्द आहे पण त्याचे सुद्धा अनेक अर्थ आहेत फॉन्डचा, है ना। इथं लाड म्हणून वापरलेला आहे की लाड करते, इथं काय आपण वापरलेलं आहे, आवडते, म्हणजे लाईक हा जो शब्द आहे त्याला समानार्थी शब्द म्हणून आपण त्या फॉन्डचा वापर केलेला आहे। नेक्स्ट आहे ही गॅव यू अ फॉन्ड लुक, है ना, म्हणजे काय, त्याने तुझ्याकडे प्रेमळ नजरेने बघितले,
एखादा मुलगा एखाद्या मुलगीकडे जर का बघत असेल तर तेव्हा आपण हा शब्द वापरू शकतो की ही गॅव यू अ फॉन्ड लुक, म्हणजे त्याने तुझ्याकडे प्रेमळ नजरेने बघितले. तसेच पॅशन म्हणजेच काय, तीव्र भावना, आनंद असेल, दुःख असेल, प्रेम असेल, मत्सर असेल, हे दर्शवण्यासाठी आपण पॅशन हा शब्द वापरतो. बरोबर आहे. म्हणजेच काय, तीव्र भावना, अति तीव्र भावना दाखवण्यासाठी सुद्धा आपण त्याचा शब्द त्या अर्थाने सुद्धा हा पॅशन शब्द वापरू शकतो. साधारणतः अति तीव्र कामवासना दर्शवायची असेल तर आपल्याला पॅशन हा शब्द वापरतो. पॅशन हा शब्दाला जर का आपण ऍडव्हर्ब केलं, बघा इंग्रजी कशी लहरी आहे ते आपल्याला सांगतो. पॅशन या शब्दाचा जर का आपण ऍडव्हर्ब केलं तर त्याचा अर्थच बदलून जातो. काय होतं बघा, एक्झाम्पल म्हणून आपण बघूया. मदर इज पॅशनेटली अटॅच टू हर चिल्ड्रन, म्हणजेच काय, आईला मुलांबाबत खूप प्रेम वाटते. आपण पॅशन म्हणून काय, तीव्र भावना दर्शवण्यासाठी वापरलेली. म्हणजे प्रेमाची अति तीव्र भावना जर का दर्शवायची असेल तर आपण त्याचा ऍडव्हर्ब करून सुद्धा वापरू शकतो, म्हणजे क्रियाविशेषण करून सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. नेक्स्ट आहे, त्याची जर का आपण फ्रेज केली, फ्रेज केल्यानंतर काय होणार आहे, पॅशन फॉर, प्रिपोजिशनल फ्रेज म्हणून आपण इथं पॅशन फॉर वापरलेला आहे. मग पॅशन फॉर हा शब्द जर का वापरला, म्हणजे त्याची वर्ब केली, फॉर त्याला अटॅच केला तर त्याचा अर्थ बदलतो. तो काय दर्शवतो, आसक्ती, जास्तची आसक्ती म्हणजे जास्तचं प्रेम, अतिप्रेम, तीव्र भावना है ना, तेच दर्शवण्यासाठी आपण पॅशन हा शब्द वापरतो. उदाहरणार्थ पॅशन फॉर इंग्लिश ग्रामर, इंग्रजी व्याकरणाविषयी आसक्ती, खूप आसक्ती, जास्तीत जास्त इंग्रजी व्याकरणाचा जो अभ्यास करत असेल त्याच्यासाठी आपण हा शब्द वापरू शकतो. नेक्स्ट आहे, नेक्स्ट जर का आपण प्रिपोजिशनल फ्रेज पॅशन ऑफ म्हटलं, त्याच्या पॅशनच्या पुढे जर का आपण ऑफ लावला, पॅशन ऑफ, तर काय होतं, उमाळा व्यक्त करण्यासाठी, म्हणजे अति तीव्र भावनाच आहे, जास्त उमाळा. फॉर एक्झाम्पल म्हणून द बॉय सडनली ब्रोक इन टू अ पॅशन ऑफ टीयर्स, म्हणजेच काय, एकाएकी त्या मुलाला रडू कोसळले. आपण एकदम खूपच आनंदी आहोत, अत्यानंद आहोत तर लगेच आपल्या डोळ्यातून अश्रू निघतात अशा अर्थाने, किंवा खूपच दुःखात आहे तर लगेच सडनली आपण रडायला लागतो, अशा अर्थाने आपण हा शब्द वापरू शकतो. तसेच पॅशन ह्या शब्दाचा अर्थ आहे अति तीव्र संताप, म्हणजे जास्त संताप जर का आपल्याला दाखवायचं असेल, व्रॅथ विथ इन दी अँगर जर का आपल्याला दाखवायचं असेल तर फ्लाय इन टू पॅशन ही फ्रेज आपल्याला वापरावी लागते. फ्लाय इन टू पॅशन्स म्हणजेच काय, तो खूप तीव्र संतापामध्ये होता असं दर्शवायचं असेल तर. नेक्स्ट आहे लवशी रिलेटेड फ्लर्ट, हा शब्द बऱ्याच वेळा आपल्याला सोसायटीमध्ये लोक वापरताना दिसतात की याने त्याच्याशी फ्लर्ट करलं, तिने त्याच्याशी फ्लर्ट केलं, है ना, या अर्थाने. म्हणजे फ्लर्टचा अर्थ काय, प्रेमच दर्शवणे, बट काय, त्यात खऱ्या प्रेमाची भावना नसते, है ना. खरं जे प्रेम आहे ते लव किंवा वू या दोनच शब्दामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात सापडतं. खऱ्या प्रेमाची भावना याच्यामध्ये नसते, म्हणून आपण हा फ्लर्ट शब्द वापरतो. उदाहरणार्थ जर का म्हणायचं असलं तर शी फ्लर्ट्स विथ एव्हरी रिच मॅन, म्हणजेच काय, प्रत्येक श्रीमंत माणसाची ती प्रणय चेष्टा करते, प्रत्येक श्रीमंत माणसाची. फक्त फसवण्यासाठी हा शब्द आपण वापरतो, है ना, की जो किंवा जी व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रेम करत नाही त्यासाठी आपण हा शब्द यूज करतो, फ्लर्ट. अशा पद्धतीचं प्रेम हे वेगवेगळ्या शब्दांतून आपण दर्शवू शकतो, पण खऱ्या अर्थाने जर का प्रेमाची विशालता असेल तर ते दोनच शब्दामध्ये आहे, वू आणि लव, म्हणून ते शब्द जास्त प्रचलित आहेत. अफेक्शन हा शब्द सुद्धा आपण चांगल्या स्पिरिच्युअल लव म्हणून वापरू शकतो. शेवटी प्रेम जे आहे, प्रेम दोनच पद्धतीचे आहे, एक स्पिरिच्युअल लव आहे, त्याला आपण स्पिरिच्युअल म्हणतो, आणि सेकंड जे आहे ते फिजिकल लव आहे, है ना. फिजिकल लव काही कामाचं नाही, स्पिरिच्युअल लव असायला पाहिजे, म्हणून ज्याच्यावरती आपण प्रेम करणार ते प्रेम स्पिरिच्युअलिटी वापरा, आणि स्पिरिच्युअल तिच्यामध्ये रेफर करा. स्पिरिच्युअल प्रेम आपलं असायला पाहिजे, नॉट अ फिजिकल अट्रॅक्शन. बरोबर आहे ना, अट्रॅक्शन हे चेंज होणार आहे पण स्पिरिच्युअलिटी चेंज होत नाही, ते कायम असतं, म्हणून लव हा शब्द आहे. चला तर मग तुम्ही असेच भरभराटीने आम्हाला लव देणार, आपलं वर्ड्स वा तुम्ही बघत राहणार अशी आशा बाळगतो, आणि इथंच प्रेमाने आपण ह्या वर्ड्स वार म्हणजे शब्दांच्या युद्धाचा शेवट करूया. धन्यवाद.